FIR दाखवलेले आहेत, त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड, जेव्हा हा खून, ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहे. वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून, तो फोन ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे. हे मी आरोप करत नाहीये, हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस, अंजली दमानिया सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे. तर जर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? आणि 84 दिवस, 1, 2, 3 नाही, 84 दिवस ही सगळी माहिती सरकारला माहिती होती का नाही? आणि मग हे मंत्री म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा घेतलाय, आणि हीच ती नैतिकता. मला खूप विनम्रपणे, भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत, त्या वयाचे आहेत, मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये, ते म्हणतात मी मला बरं नाहीये म्हणून. मग आम्ही खरं काय समजायचं?